भाजपनं कान उघडणी करूनही नेत्यांची मुक्ताफळं सुरूच। ईडीची नोटीस मिळाल्यामुळे शाहरुखला आठवली असहिष्णुता। शाहरुख खानबद्दल भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर बॉलिवूडची संतप्त प्रतिक्रिया। सलमान खान, अनुपम खेरनं शाहरुखला दिला पाठिंबा। राज्यात आजपासून डाळ 100 रुपये किलोनं मिळणार। डाळ स्वस्त होण्याचं श्रेय कुणाचं? भाजप सेनेत राजकारण सुरू। छोटा राजन आजही भारतात येण्याची शक्यता धुसर। ज्वालामुखीच्या राखेमुळे इंडोनेशियात अजूनही विमानांचं उड्डाण बंदच। काल संध्याकाळी मुंबईजवळ कोसळलेलं पवनहंसचं हेलिकॉप्टर अजूनही बेपत्ताच। हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या 2 जणांचा शोध सुरू। दिवाळीनिमित्त खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची लुबाडणूक। तिकिटांचे दर 3 ते 4 पटीनं वाढवले। एसटीनंही केलीये भाडेवाढ। दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर। सोन्याचा भाव तोळ्याला 26,000 खाली। आणि दक्षिण आफ्रिका आणि भारतामधल्या पहिल्या टेस्टला आज मोहालीत होणार सुरुवात। फिरकीपटूंच्या कामगिरीकडे सगळ्यांचंच लक्ष।